तर फ्रेंड्स, मेकअप करण्या अगोदर आपल्याला सीटीएम स्किनचं सीटीएम करून घ्यायचं आहे. सीटीएम मीन्स क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. तर मी सीटीएम करून घेतलेलं आहे. तर चला आपण डायरेक्ट मेकअपला सुरुवात करू. तर सर्वात अगोदर मी फिटमीचं मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन घेत आहे. माझा शेड आहे 235. आणि मेकअपमध्ये सर्वात अगोदर म्हणलं तर आपलं फाउंडेशन जे आहे ते आपल्या स्किन अकॉर्डिंग पाहिजे, तरच मेकअप आपला बेस आहे ना व्यवस्थित येईल. नाहीतर पुन्हा मेकअप आपला केकी दिसणार. माझ्याकडे हा ब्रश आहे फाउंडेशनचा. आपण डॉट डॉट करून फाउंडेशन लावून घेऊ. आपल्या स्किन टोनानुसारच फाउंडेशन चॉईस करायचं फ्रेंड्स. इकडनं आहे फ्रेंड्स मिरर, तर मी त्यामध्ये बघत आहे, कारण कॅमेरामध्ये कळून येत नाही आहे व्यवस्थित. बघू शकता किती छान ब्लेंड झाला आहे. मला थोडेसे डार्क सर्कल आहे फ्रेंड्स. जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल असेल आणि जिथे जिथे आपल्याला ॲक्ने वगैरे असेल तिथं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. ह्याने व्यवस्थित ब्लेंड नाही होत. तर फ्रेंड्स, आपल्याला ब्युटी ब्लेंडर असं पाण्यामध्ये भिजून ठेवायचं आहे. ते पाणी पूर्ण सोप करून घ्यायचं आहे. जर आपण हे यूज करत असाल तर टॅप टॅप करून फाउंडेशन लावायचं फ्रेंड्स. आणि ब्रश यूज करायचं तर तुम्ही बघू शकता मी कसा ब्रशला यूज केला आहे. आणि जर तुम्ही मेकअप करून बाहेर जात असाल तर नेकला मेकअप करायचं अजिबात विसरू नका, जसं की फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट. तर आता मी हे मेकअप करत आहे. तर आता मी मेकअप करत आहे. हे काय मम्मा? मम्मा आता मला बोलव का? आता मी हे राहत आहे. तर फ्रेंड्स, आपण आता आय मेकअप करून घेऊया. बघू शकता माझ्याकडे हा आय शॅडो पॅलेट आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती छान शेड्स आहेत. तर आपण माझ्या ड्रेसच्या अकॉर्डिंग पर्पल शेड घेऊया. आणि मी तुम्हाला एक ट्रिक देत आहे. माझ्याकडे सध्या ब्रश अवेलेबल नाही आहे. माझा ब्रश हे सध्या मला सापडतच नाही. तर मी हा पर्पल शेड चॉईस केला. त्या अगोदर आपण हा शेड यूज करूया. कोणते कलर होते? तर फ्रेंड्स, आपण बोटांनीच मेकअप करूया.
फिंगरच्या यूजने. व्यवस्थित स्मच करून घेऊ आपण. तुम्ही फिंगरच्या यूजने 10 मिनिट, अगदी 10 मिनिटात मेकअप करू शकता. बघू शकता किती छान स्मच झालं आहे फिंगर्सनेच. इकडे थोडं कमी वाटत आहे. आता आपण पर्पल शेड घेऊया. थांब बेटा. आणि मी आता फोटोशूट पण आहे. आणि आता मी हा ग्लिटरी पण शेड लावणार आहे. आपल्याला ग्लिटर यूज करायचं आहे, ज्याने मी आपल्या आईज जास्त हायलाईट होईल. बघू शकता किती छान असे आईज वाटत आहे आपली. आता आपण लावूया काजळ. मी लावत आहे एल18चा आय ड्रामा काजल. स्मच प्रूफ आहे फ्रेंड्स. अप्पर लाईन मध्ये पण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि इनर लाईन मध्ये पण. मला बोल्ड काजळ खूप आवडतं, सो मी तसंच लावणार आहे. ठेव मम्मा. मग ठेव. मग ठेव. प्रिशा आहे माझी मुलगी, ती मदत करत आहे. प्रिशू शांत बस. सो आता आपण आयलाइनर लावून घेऊ. मला जास्त टोकवाला आयलाइनर नाही आवडत, सो मी लाईट वेटच लावणार आहे. मी हा शेड लावत आहे लिपस्टिकचा. ही लिपस्टिक आहे मॅकची.
मग अजून काय करायचं? सो फ्रेंड्स, आपण आता लावूया हायलायटर. ब्लश लावून घेऊया आपण. ब्रश पण मी फिंगरटिपच्या यूजने लावणार आहे. बघू शकता, फिंगरचा यूज करून पण आपण किती छान असं ब्लश अप्लाय करू शकतो. कोणाकोणाला ब्लश लावायला आवडतं नक्की कमेंट करा. मी कॉन्टरिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे फ्रेंड्स, बिकॉज हा मी मेकअप बिगिनरसाठी शूट केला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे जास्त मेकअप प्रोडक्ट अवेलेबल नसेल किंवा मेकअप अजिबात करता येत नसेल त्यांच्यासाठी हा मेकअप खूप हेल्पफुल ठरेल. आणि आपले जे हायलाइटेड पार्ट्स आहे तिथं आपल्याला हायलाइट करून घ्यायचं आहे, जसं की नोज एरिया, मम्मा इथे झालं बाजूने पक करा. हा बघू शकता किती छान हायलाइट होत आहे. झालं. मम्मा आता बाजू करा. तुम्हाला हवं असेल तुम्ही नोजला पण थोडं ब्लशर लावू शकता. बघू शकता फ्रेंड्स, आता असं झालं आहे मेकअप. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला मेकअप कसा वाटला ते. तर फ्रेंड्स, कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला मेकअप. तर थँक्यू.